लोकांना वाटतं की बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे हे ब्राह्मण आहेत, परंतु नाही, ते ब्राह्मण नसून चंद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे आहेत. तर महाराष्ट्रातील जातींचा इतिहास सिरीज मधील हा आहे पाठ 4. पुराणातील कथेनुसार परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केली तेव्हा चंद्रसेन राजाची एक पत्नी गर्भवती होती, जिच्या गर्भातील मुलास परशुरामांनी हा मुलगा ब्राह्मणाप्रमाणे वाढविण्याच्या अटीवरती जिवंत सोडला. चंद्रसेनीच्या काय स्थित असल्याने वाचला, म्हणून यास तथा याच्या वंशजांना चंद्रसेनीय कायस्थ म्हटले गेले. मध्ययुगात हे लोक जमीनदार होते, ज्यांना प्रभू म्हणत, म्हणून हे पूर्ण नाव पडले चंद्रसेनीय कायस्थ प्रभू. हे लोक पूर्वी नावामागे प्रभू लावत, जसे की स्वराज्य उभारणीत योगदान देणारे बाजी प्रभू देशपांडे. कायस्थ समाज 10व्या शतकात कोकणातील शिलाहार घराण्याच्या काळात महाराष्ट्रात आला. या क्षत्रिय समाजाकडे कर्मकांड, वेदपठण याचेही अधिकार असल्याने शेंडी जाणव्याचं प्रचलन या समाजात होते. तर इतिहासात हा समाज लेखन, प्रशासन, युद्ध कौशल्य आणि राज्यकारभारातील कौशल्यासाठी प्रसिद्ध होता. वेगळ्या महाराष्ट्रासाठी राजीनामा देणारे सी डी देशमुख, प्रबोधनकार ठाकरे, गायक अवधूत गुप्ते, राम गणेश गडकरी, व्ही शांताराम, श्रीराम लागू तसेच भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके हे देखील सीकेपी समाजातील होते. लोकसंख्या जरी कमी असली तरी महाराष्ट्राच्या इतिहासात आणि आधुनिक जडणघडणीत चंद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचा म्हणजे सीकेपी समाजाचा खूप मोठा वाटा आहे. तर ही माहिती तुम्हाला वयाच्या कितव्या वर्षी कळाली ते नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या सिरीजचा पाठ बघण्यासाठी अफलातूनला फॉलो करून घ्या.